सगळ्यांना नमस्कार. माझ्या उज्जैनच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही या 2 गाड्यांनी प्रवास करणार आहोत. जो प्रवास असेल जळगाव ते उज्जैन असा. हा माझा दादा आहे जो सामान ठेवतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि तो तिकडे जो आहे तो दुसरा दादा आहे, तो पण तिकडे सामान ठेवतो आहे आधीच्या हेल्पने. आधी त्यांना बॅग आणून देतो आहे. आणि इकडे वहिनी बघा सामान ठेवत आहे बाकीचं. हाय ऐकर से हाय तनिष्का. इकडे तनुचा मूड नाहीये. आता ऑलमोस्ट सगळं सामान ठेवून झालं आहे. आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. सगळेजण एकत्र जमतील आधी. हा माझा भाचा आहे सतेज. तुम्ही जेवढे लहान मुलं बघशाल ते सगळे माझे भाचे आहेत, भाची आहेत, म्हणजे दादाचे बहिणीचे मुलं आहेत. आणि आम्ही सर्व फॅमिली फिरायला चाललो आहे. ही माझी ताई आहे, मागे ग्रीन ड्रेसमध्ये माझी आई आणि त्या मागे वहिनी आहेत. ही माझी ताईच आहे अजून एक, आमच्या घरातली सगळ्यात मोठी. आणि हा माझा भाचा आहे आधी. आता शेवटी फक्त वरती वहिनी राहिल्या आहेत, ज्या आता लवकर घराला लॉक लावून खाली येतील. त्या माझ्या मोठ्या आई आहेत, म्हणजे माझी मोठी काकू. आणि इथे माझी वहिनी गाडीची पूजा करते. आमच्याकडे अशी पद्धत आहे की आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला जातो, आणि आजचा प्रवासही आमचा लांबचाच आहे, जळगाव ते उज्जैन असा 330 किलोमीटरचा. त्याकरता वहिनीने गाडीची पूजा केली. आणि इथे माझी आई आणि वहिनी एकमेकांना हळदी कुंकू लावते. आणि इथे सगळ्या बायका आता रेडी झालेल्या आहेत जायला. हर हर महादेव म्हणत एका पाठोपाठ एक गाडी निघून ह्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता आमचा प्रवास सुरू झाला आहे पूर्णपणे. आम्ही सिटीतनं बाहेर पडून मेन हायवेला लागलेलो आहे. आणि आता आमचा पुढचा जो स्टॉप असेल तो शिरपूर इथे असेल. आम्ही शिरपूरला स्टॉप का घेतो आहे याचं कारण मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगेल.